Okay, so let's take a fast recap of the yesterday's lecture. What we discussed in the yesterday's call. Can you summarize it? Who will summarize it in between 2 to 3 lines? कोण सांगेल का कालच्या लेक्चरला काय झालं? काय काय शिकलो आपण कालच्या लेक्चरला? आपण वर्डप्रेस इन्स्टॉलेशन शिकलो, बरोबर? डोमेन नेम होस्टिंग कसं कनेक्ट करायचं ते शिकलो. कालच्या लेक्चरमध्ये कोणाला काय डाऊट आहे का? कोणता पार्ट समजला नसेल? आज मला एका कोणाचा तरी फोन आला होता की इन्स्टॉलेशनचा ट्राय करत होते बट झालं नाही. सो काय तुम्ही ट्राय करत होता? ते कंप्लीट झालं का? तुम्हाला जमलं का ते? हॅलो. ओके ओके, ठीक आहे. सो आपण आता पुढे जाऊयात. लास्ट लेक्चरला आपण शिकलो आपण हे वर्डप्रेसचं इन्स्टॉलेशन केलं होतं. तिथं वर्डप्रेस ॲडमिन लॉग इन डिटेल्स आपण पाहिले, युजर नेम पासवर्ड, डेटाबेस डिटेल्स तिथे होते. डेटाबेसचं नाव त्यांनी स्वतःहून तयार केलं होतं, डेटाबेस पासवर्ड. आणि आपण होस्टिंजर ह्या सर्व्हरवरती आपण हे केलं, होस्टिंजर या सर्व्हरवरती आपण इन्स्टॉलेशन केलं. ओके, आणि वेबसाईट आपली अशी दिसायला लागली. वेबसाईट आपली अशी दिसायला लागली. त्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलं होतं की बाय डिफॉल्ट एक थीम जी आहे ती थीम ते घेतं आणि त्या थीमच्या ह्याच्यानुसार ते तुमचं पहिलं पेज जे आहे ते ओपन करतं. जसं की हे ब्लॉग हॅलो वर्ल्ड तुम्हाला मी दाखवत होते बॅकएंडमध्ये. इथे आपण युजर नेम आणि पासवर्ड त्याचं तयार केलं होतं, त्याच्या हेल्पने आपण लॉग इन केलं. ओके, सो आज आपण मेन शिकणार आहोत ते आहे हा पॅनल. काय आहे हे हे कशा पद्धतीनं ह्याचा यूज करायचा, कोणते एलिमेंट्स काय काम करतात ते आपण शिकणार आहोत. ओके, ह्याच्या आधी कोणी वर्डप्रेसवरती काम केलेलं आहे का? थोडंफार तरी? नो सर. नो सर. नो सर. ओके, सो वर्डप्रेस फ्रॉम स्क्रॅच पासून. सर रेकॉर्डिंग चालू आहे का? हो, रेकॉर्डिंग चालू आहे. रेकॉर्डिंग. ओके. येस, रेकॉर्डिंग चालू आहे. हां, तर आज आपण वर्डप्रेसचा तो पॅनल जो आहे तो आपण स्टडी करणार आहे. ओके, ठीक आहे. त्याच्या बिफोर दॅट आय एम ऑल्सो इंटरेस्टेड टू नो दॅट हॅव यू यूज्ड ब्लॉक स्पॉट बिफोर दिस?
ब्लॉक स्पॉटचा कोणी वापर केलेला आहे का आर्टिकल लिहिण्यासाठी वगैरे? नो सर. ओके. नो सर. ओके. अजून एक प्लॅटफॉर्म आहे मीडियम. मीडियमचं नाव ऐकलंय? त्याचा कोणी यूज केलेला आहे? नो सर. ओके, ठीक आहे. तर हे काही प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावरती आपण जे ब्लॉग्स वगैरे आहेत ना ते पोस्ट करू शकतो. ओके. सो जर तुम्ही ते केलं असेल ना तर तुम्हाला इथली आयडिया समजून येईल. ओके. बट काही प्रॉब्लेम नाही, आपण स्क्रॅचपासून शिकतोय त्यामुळे मी सगळे एलिमेंट्स जे आहेत ते कव्हर करणार आहे. ओके. सो ह्याला आपण म्हणतो बॅक एंड ऑफ द वर्डप्रेस. ओके. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला होस्टिंजरच्या ह्याच्यावरती तुम्ही वेबसाईट होस्ट केल्यामुळे ही जी पहिली पहिली ही आहे का नाही, पहिली लिंक होस्टिंजरची ती तुम्हाला इथं मिळते. आणि होस्टिंजर काही गोष्टी तुम्हाला तुमच्या साईटबद्दल इथे सांगतो, जसं की डोमेन कनेक्टेड आहे. ओके. इथे काय ते व्हिडिओज वगैरे तुम्हाला देतात. ओके. काही टूल्स आहेत, ते टूल्स तुम्ही इथं बघू शकता, जसं की त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं वर्डप्रेसचं वर्जन तुम्हाला होस्टिंजर दाखवतं इथं की कोणतं वर्जन आहे. PHPचं वर्जन दाखवतं. मेंटेनन्स, सपोज आता इथं साईट डेव्हलप केली आणि इथून तुम्ही मेंटेनन्स मोड सुद्धा ऑन करू शकता. मेंटेनन्स मोड म्हणजे काय, तर आता आपली जी वेबसाईट आहे ती पब्लिकली लाईव्ह आहे, बरोबर. म्हणजे सगळेजण कोणी पण पाहू शकतो. तुम्ही तिथं बसून सुद्धा हा URL टाकून तुम्ही पाहू शकता साईट. ओके. बट आता ही साईट डेव्हलप केलेली नाही, तर आपल्याला लोकांना दाखवायचं नाही की काय काम चाललंय ते, बरोबर. जसं आपण बिल्डिंग बांधताना कन्स्ट्रक्शन चालू असताना कसं साईडने पत्रे लावतो, म्हणजे आत काय चाललंय ते कळू नये लोकांना, तसं काम आहे. तसं मेंटेनन्स मोडला गेल्यानंतर आत काय चालू आहे ते तुम्हाला समजून नाही ह्याच्यासाठी. तर इथं तुम्ही जस्ट हा ऑन करायचा. ओके. आता मेंटेनन्स मोड ऑन केला, एकदा इथं रिफ्रेश करून बघा बरं. आता मी इथं लॉग इन आहे ना बॅकएंड मध्ये, त्यामुळे मला स्टील ते दाखवतंय. पण जर नवीन युजर आला, मी इनकॉग्निटो मध्ये चेक करतोय, जर नवीन युजर आला तर त्याला असं दिसेल. समजलं? होस्टिंजर कमिंग सून, न्यू वर्डप्रेस वेबसाइट इज बीइंग टू बिल्ड, न्यू वर्डप्रेस वेबसाइट इज बीइंग बिल्ड अँड विल बी पब्लिश सून, असं हे बाय डिफॉल्ट इथं मेसेज आहे येतो. मेंटेनन्स मोडाला म्हणतो आपण. ठीक आहे. सो तो तुम्ही जर ऍक्टिव्ह केला तर ते तुम्हाला इथे दिसून जाईल. ओके. आता हे थोडं त्याच्यातलंच ॲडव्हान्स आहे की तुम्हाला मेंटेनन्स मोडमध्ये असताना पण तुम्हाला वेबसाईटमध्ये एंट्री करायची आहे, तर ती कसं करायचं हे त्या गोष्टी आहेत. बायपास लिंक म्हणून त्याला म्हणतो आपण. सिक्युरिटीसाठी डिसेबल XML RPC. ओके. ही एक सिक्युरिटीचं फीचर आहे. ओके. जे तुमचं ॲप, वेगवेगळे ॲप्स जे आहेत ते तुमच्या वर्डप्रेस साईटला कनेक्ट करण्यामध्ये हे हेल्प करतं. बट ते आपण आता ऑन नाही करणार. डिसेबल ॲप्लिकेशन पासवर्ड. काही APIs वगैरे जे राहतात ना, त्यांचे जे पासवर्ड्स वगैरे राहतात ते डिसेबल करा म्हणतोय. ते आता आपण तसंच ठेवलेलं आहे, कारण साईट जस्ट सुरू आहे. हे काही अजून आहे, जसं की रिडायरेक्शन रिलेटेड, LMM ऑप्टिमायझेशन रिलेटेड गोष्टी आहेत. बट ह्या सगळ्या तुम्ही होस्टिंजरमध्ये पाहू शकता. ह्यातलं तुम्हाला यूज फक्त मेंटेनन्स मोडचंच करायचं. साईट जर मेंटेनन्स मोडला असेल तर ठेवायचे, मेंटेनन्स मोडला नसेल तर काढून टाकायचे. एवढा पहिलाच सेक्शन तुम्हाला यूज करायचं आहे. आणि टू अंडरस्टँड की आपण कोणतं वर्जन वापरलेलं आहे ते समजण्यासाठी तुम्हाला एकदा इथे यायचं आहे आणि PHPचं वर्जन समजण्यासाठी. बाकी तुम्ही दुसरीकडे हे बाकीच्या गोष्टी पाहू नका जास्त, कारण ह्या टेक्निकली आहेत, सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत, ह्यांचा काही तुम्हाला आता यूज होणार नाही. ओके. सो बाकी अजून हे एक गोष्ट देतं होस्टिंजर तुम्हाला की
AI कॉन्टेंट क्रिएटर हे मी सुद्धा यूज केलेलं नाही. हे आता त्यांचं लेटेस्ट फीचर आलेलं आहे. सो आपण हे एकदा ट्राय करूया. जसं की एक पोस्ट आपण क्रिएट करून बघूयात. जस्ट लेटेस्ट फीचर आलेलं आहे त्यांचं. एक शॉर्टच आपण कॉन्टेंट बनवूयात. माय कॉन्टेंट इज अबाउट film production institute in Pune. We provide the courses to the students who are enthusiastic in the theater. Okay. सो एवढं आपण लिहिलं. व्हॉट आर द फोकस कीवर्ड ऑफ युअर कॉन्टेंट. त्याला आपण फिल्म प्रोडक्शन इन्स्टिट्यूट इन पुणे म्हणू शकतो. हा एक फोकस कीवर्ड आहे. म्हणजे फोकस कीवर्ड म्हणजे काय, हा एक एसईओचा पार्ट आहे ज्याला आपण गोल्डन कीवर्ड असं म्हणतो. फोकस कीवर्ड म्हणतो म्हणजे तुमचं आर्टिकल कोणत्या कीवर्डवरती बेस्ड आहे. ओके. सो आपलं फिल्म प्रोडक्शन इन्स्टिट्यूट इन पुणे आणि असं त्याला शॉर्ट डिस्क्रिप्शन दिलं मी आणि इथे मी क्रिएट कॉन्टेंट म्हणतो. होस्टिंजरचं हे नवीन फीचर आलेलं आहे ज्याचा वापर तुम्ही करू शकता. हे फीचर मी सुद्धा पहिल्यांदाच वापरत आहे. जनरेटिंग कॉन्टेंट दिस विल टेक अ मोमेंट. ओके. सी ओके. एक अशी इमेज त्यानं बनवली. सेट अ फीचर्ड इमेज ॲज अ थंबनेल. ओके. आणि त्याने एक असा आर्टिकल मला बनवून दिलं. एक्सप्लोरिंग द आर्ट ऑफ फिल्म प्रोडक्शन, अ गाईड टू अवर इन्स्टिट्यूट इन पुणे. सी 236 वर्डचं एक आर्टिकल त्यानं मला बनवून दिलं. 1686 कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. ओके. सो मी ह्याला सिम्पली पब्लिश म्हणतो. ओके. सी माझं एक आर्टिकल जे आहे ते पब्लिश झालेलं आहे. फक्त आता एकदा आपण क्रॉस चेक करूया की हे खोटं झालं नाही. ठीक आहे. येस. तर इथं झालं म्हणजे पोस्ट क्रिएट करते ते. ठीक आहे. सो हे एक नवीन फीचर आहे. तुम्ही जर होस्टिंजरचं घेतलं होस्टिंग तर तुम्हाला हे एक फीचर मिळतंय. आता याची लेंथ काय आहे किंवा अजून काय प्लॅन वगैरे वाढवायचा आहे का काय, कशा कशा गोष्टी आहेत हे चेक करावं लागेल थोडं. बट हे एक चांगलं फीचर आहे. तुम्हाला रेडीमेड आर्टिकल्स कॉन्टेंट्स मिळत आहे ज्याचा वापर तुम्ही करून कॉन्टेंट लिहू शकता. ठीक आहे. हे एक न्यू फीचर आहे जे होस्टिंग प्रोव्हाइड करतं. असंच काही अपडेट्स आले तर ते तुम्हाला इथं दिले जातील. बट मेनली हा वर्डप्रेसचा पार्ट नाही आहे. हे होस्टिंग तुम्हाला प्रोव्हाइड करते. ओके. नाव आपलं जे वर्डप्रेस आहे ते कुठून स्टार्ट होतं. आपलं वर्डप्रेस स्टार्ट होतं इथून डॅशबोर्डपासून. डॅशबोर्ड, पोस्ट, मीडिया, पेजेस. तुम्ही नोटबुक असेल तर एकदा लिहून घ्या. जर हे हाताखालून गेलं ना तर तुम्हाला इझिली अंडरस्टँड होतील गोष्टी. ठीक आहे. डॅशबोर्ड आहे, पोस्ट आहे, मीडिया आहे, पेजेस, कमेंट्स, ॲपिअरन्स, प्लगइन्स, युजर्स, टूल्स, सेटिंग, लाईट स्पीड, कॅशे आणि लास्टला कोलॅप्स म्हणजे बस एवढंच. सो आता आपण पाहणार आहोत की डॅशबोर्डपासून. ओके. डॅशबोर्डमध्ये काय तुम्हाला बघायला मिळतं. तर डॅशबोर्डमध्ये मेनली तुम्हाला होम आणि अपडेट अशा दोन गोष्टी मिळतात. होममध्ये तुम्हाला साईटचा हेल्थ स्टेटस समजतो. ओके. क्विक ड्राफ्ट्स काय असेल तर टायटल, तुम्हाला काय क्विक ड्राफ्ट सेव्ह करायचे असतील. सपोज की दिस इज माय फर्स्ट ड्राफ्ट. म्हणजे मी काही कॉन्टेंट लिहितोय आणि मला तो
हे करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. तर क्विक ड्राफ्टमधून तुम्ही इथून सेव्ह करू शकता. ओके. हा एक ड्राफ्ट तयार झाला. ड्राफ्ट कुठे जाऊन पडणार? तुमच्या पोस्टमध्ये तो जाऊन पडणार. म्हणजे हे एक फीचर आहे जे डॅशबोर्डमध्ये तुम्हाला मिळते, क्विक ड्राफ्ट. ओके. बाकी मग इथं तुमच्या ह्याच्यामध्ये आत्ता किती पोस्ट आहेत तुमच्या ह्या वर्डप्रेसमध्ये ते कमेंट्स त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतोय. मी तुम्हाला बोललो होतो की एक थीम तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळते. ती आता एक ॲक्टिव्ह थीम आहे 2025. हे कुठे पाहिजे ती तुम्हाला मी पुढे गेल्यावरती सांगतो. ओके. आपल्याला आधी डॅशबोर्ड सगळा चेक करावा लागेल. कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत तुमच्या वर्डप्रेसमध्ये त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही इथं डॅशबोर्डमध्ये बघू शकता. कोणती कमेंट आलेली आहे इथे बघून घ्या. एक वर्डप्रेसमधनंच एक कमेंट आलेली आहे आपल्याला. ओके. ती कमेंट ॲप्रूव्ह करायची, डिसॲप्रूव्ह करायची, डिलीट करायची, ह्याचे काही ऑप्शन्स तुम्हाला इथं मिळतात. वर्डप्रेस ऑर्गनायझेशन जे आहे, ज्याची साईट मी तुम्हाला सुरुवातीला पाठवली होती, तिथून काही तुम्हाला अपडेट्स आणि इव्हेंट्स असतील त्यांचे, काही कम्युनिटी रिलेटेड गोष्टी असतील, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मिळतील. सो डॅशबोर्डमध्ये तुम्हाला अशा ह्या गोष्टी मिळतील. अपडेट्समध्ये तुम्हाला मेजरली वर्डप्रेसचं सपोज लेटेस्ट व्हर्जन आलं, आता किती 6.8.1 आहे, लेटेस्ट व्हर्जन आलं तर ते इथे तुम्हाला सांगितलं जाईल. एखादं प्लगइन असेल आणि ते प्लगइन तुम्हाला अपडेट करायचं असेल तर त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला इथं सांगितली जाईल. ओके. आता प्लगइन आणि थीम ह्या दोन गोष्टी तुमच्यासाठी नवीन आहेत, तर त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके. ठीक आहे. तर एवढं तुम्ही आता डॅशबोर्ड समजला. आता आपण पहिल्यांदा प्लगइन काय असतं आणि थीम काय असतं ते समजून घेऊया. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? व्हॉट इज मीन बाय प्लगइन अँड थीम? इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का काही? No, sir. ओके. वर्डप्रेसमध्ये होस्टिंगवर काय बाय डिफॉल्ट गोष्टी देतात त्या आपण पाहिल्या. ॲडमिन पॅनल आपण पाहिला. ओके. डॅशबोर्ड पाहिला आपण. डॅशबोर्डमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या. आणि आता आपण एक दोन मेजर गोष्ट आहे वर्डप्रेसमध्ये, ते म्हणजे प्लगइन आणि थीम. ओके. सो थीम म्हणजे काय? तर थीम बेसिकली एक लेआउटचं काम करतं, UI UXचं काम करतं. म्हणजे काय? तर सपोज जर तुम्हाला आता एक वेबसाईट HTML आणि CSS मध्ये बनवायची आहे, तर ती बनवण्यासाठी तुम्हाला सगळा UI म्हणजे कुठे मेनू असावा, कुठे बॅनर इमेज असावी, कुठे टेक्स्ट असावा, साईड बार कसा असावा, पॉपअप कसा ओपन व्हावा, फुटरमध्ये काय असावं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या तुम्हाला मॅन्युअली डेव्हलप कराव्या लागतात. एका एका एलिमेंटवरती मॅन्युअली काम करावं लागतं. ओके. बट वर्डप्रेसमध्ये थीम नावाचे आपल्याला फीचर आहे की तुम्ही डिफरंट डिफरंट टाईप्सच्या थीम्स ज्या आहेत त्या तुम्ही यूज करू शकता वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी. ओके. त्याची त्याचा तुम्ही प्रॉपर थीमचा स्टडी करून जी थीम तुमच्या बिझनेससाठी योग्य आहे ती थीम तुम्ही तुमच्या साईटसाठी यूज करा. म्हणजे डायरेक्ट तुम्ही मेनू, साईड बार, बॅनर इमेज, कॉन्टेंट, फुटर, पॉपअप्स, बाकी अजून काही फीचर्स असतील मोबाईल रिस्पॉन्सिव्हनेसचे वगैरे, ते सगळे फीचर्स तुम्ही रेडीमेड इन्स्टॉल करू शकता. ते तुम्हाला थीम प्रोव्हाइड करतं. त्या थीमचा वापर करायचा आणि नंतर त्या थीममध्ये तुम्ही काम करायचं. ओके. सो बेसिकली थीम ही गोष्ट असते. आता प्लगइन म्हणजे काय? आता थीम तर तुम्हाला सगळ्या गोष्टी देईल की जसं की ह्या सगळ्या गोष्टी बेसिक बेसिक ज्या आहेत, साईड बार, बॅनर, हेडर, फुटर, ह्या सगळ्या गोष्टी थीम तुम्हाला प्रोव्हाइड करेल की वेबसाईट कशी दिसली पाहिजे, कशी पेजेस असले पाहिजे, पोस्टचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, हे सगळं देईल तुम्हाला थीम. बट ज्यावेळेस आपण क्लायंटशी डिस्कस करतो, क्लायंट आपल्याला वेगवेगळ्या रिक्वायरमेंट सांगतो. जसं की
माझ्या वेबसाईटला वर्डप्रेसचं बटन, सॉरी व्हॉट्सअपचं बटन पाहिजे. व्हॉट्सअपचं एखादं बटन पाहिजे जिथून युजरनं क्लिक केली की डायरेक्ट तो मला व्हॉट्सअपवरती मेसेज देऊ शकतो. सो हे एक एक्स्ट्राचं फीचर्स आलं. आणि जी थीम आपण यूज केलेली असेल त्याच्यामध्ये मे बी हे फीचर्स अवेलेबल नसेल. ओके. सो अशा टायमिंगला आपल्याला काही प्लगिन्सची मदत घ्यावी लागते, जे प्लगिन्स अशा पद्धतीचे युजर्सच्या रिक्वायरमेंट फुलफिल करतं. सपोज एखादं प्लगइन अवेलेबल असेल वर्डप्रेसमध्ये जे व्हॉट्सअपचं बटन तुम्हाला प्रोव्हाइड करतं. सो तुम्ही ते प्लगइन इन्स्टॉल करायचं आणि ते तुमच्या वेबसाईटवरती लावायचं ते बटन. ओके. एखादा युजर काय म्हणेल की अं, मला मला जो पॉपअप आहे, एखादा पॉपअप येतो साईट ओपन केल्यानंतर एक मेसेज येतो किंवा एक फॉर्म येतो, तो मला एका विशिष्ट पद्धतीनं ॲनिमेशन होऊन आला पाहिजे, म्हणजे असा झूम इन झूम आउट वगैरे करून आला पाहिजे. सो त्याचं प्लगइन, तसं प्लगइन तुम्हाला मिळेल, ते प्लगइन तुम्ही तिथं इन्स्टॉल करायचं. एखादा क्लायंट काय म्हणेल की माझ्या वेबसाईटमध्ये यूट्यूबच्या व्हिडिओज जे आहे ना, तो यूट्यूबचा पूर्णच्या पूर्ण चॅनल माझा तो इंटिग्रेट करायचा वेबसाईटमध्ये, तर तुम्ही ते सुद्धा करून देऊ शकता त्यांना. सो असे वेगवेगळे जे फीचर्स आहेत ते फीचर्स तुम्ही प्लगइनच्या मदतीने डेव्हलप करू शकता वर्डप्रेसच्या वेबसाईटमध्ये. आणि थीम जे आहे ते थीम तुम्हाला एक स्टँडर्ड स्ट्रक्चर तुम्हाला प्रोव्हाइड करतं. ओके. स्टँडर्ड स्ट्रक्चर की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील, त्याच्यामध्ये तुम्ही डेव्हलपमेंट करायची. आत्ताची जर तुम्ही साईट आपली पाहिली, सपोज आत्ताची वेबसाईट तुम्ही पाहिली, तर ह्या वेबसाईटमध्ये इथे काय आहे का? मेनू नाहीये, इथे कॉन्टेंट नाहीये, प्रॉपर इमेजेस नाहीयेत. ब्लॉग्समध्ये मी आता काही ब्लॉग्स केले पण ते ब्लॉगची लिंक पण चालत नाहीये. ह्याला वेबसाईट म्हणता येणार नाही, बरोबर ना? काहीच नाहीये ह्याच्यामध्ये आता. सो ह्या सगळ्या गोष्टी, ओके. आता जो ब्लॉग तयार केला तो आला, पण तो कसा दिसतोय बघा. साईड बार नाही, फुटर नाहीये, सगळ्या गोष्टी अशा मिसप्लेस्ड आहेत. ओके. सो आपण आता काय करूयात, आपण एक ओके, प्लगइन आणि थीम सगळ्यांना समजलंय का? त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट घेऊयात. आता दोन पार्ट आहेत. आता तुम्हाला पोस्ट आणि पेजेस वगैरे शिकवायचं, तो डिफरन्स शिकवतो. नंतर आपण एक थीम डायरेक्ट इन्स्टॉल करूयात आपल्या साईटवरती, म्हणजे तुम्हाला समजेल गोष्टी कशा कशा वर्क करतात ते. प्लगइन आणि थीम मध्ये जर कोणाला डाऊट असेल ना, तर तो डाऊट तुम्ही इथं सांगू शकता मला. ओके. ठीक आहे. सो कोणाला डाऊट नाहीये, आपण पुढे जाऊयात. आता बघा, आता ही गोष्ट तर तुम्हाला समजली, डिफरन्स सगळ्यात पहिल्यांदा. ओके. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे पोस्ट आणि पेजेस. पोस्ट आणि पेजेस, आता ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तो आपण आधी डिस्कस करूया. पोस्ट म्हणजे काय, तर तुम्ही वेबसाईट जेव्हा डेव्हलप करता त्यावेळेस तुम्हाला युजरला रेग्युलर अपडेट्स द्यायचे असतात. म्हणजे कधी तुम्ही आता NMD फिल्म प्रोडक्शनची आपली वेबसाईट आहे, तर याच्यावरती तुम्ही काय करू शकता की कोणकोणत्या नवीन फिल्म्स आल्या त्याची तुम्ही एखादा ब्लॉग लिहू शकता. नवीन कॅमेरे जे मार्केटमध्ये आलेले त्याच्यावरती ब्लॉग लिहू शकता. नवीन नवीन न्यूज ज्या आहेत त्या तुम्ही तिथं ॲड करू शकता. सो ह्या सगळ्या टाईपचे जे रेग्युलर अपडेट्स जे आहेत ना, ते अपडेट्स आपण पोस्टमध्ये बनवतो. ओके. इथे रेग्युलर अपडेट्स ज्याच्यामध्ये ब्लॉग पोस्ट, वेबिनार्स, ई बुक्स, न्यूजलेटर्स, ओके, अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत, PR, ह्या सगळ्या गोष्टी आपण पोस्टमध्ये बनवतो. पेजेसमध्ये आपण काय करतो, तर जे आपले फिक्स वेबसाईटचं जे फाउंडेशन असतं, ज्याच्यावरती तुम्हाला आपल्या ऑर्गनायझेशनबद्दल इन्फॉर्मेशन मिळते. जसं की इथं दिलंय बघा त्यांनी, प्रायव्हसी पॉलिसीचं पेज, होम जे आपलं
मेन पेज असतं ज्याला आपण होम पेज म्हणतो, ते होम पेज. ओके, ते तुम्ही इथं बनवू शकता. अबाउट असचं पेज, कॉन्टॅक्ट असचं पेज. ओके. परत बाकीचे जे पेजेस राहतात, जसं की सर्व्हिसेसचे पेजेस, प्रोडक्टचे पेजेस. ओके. सो अशा पद्धतीचे पेजेस जे आहेत, जे तुमचं ऑर्गनायझेशनबद्दल माहिती सांगणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या तुम्ही पेजेस मध्ये बनवू शकता. आता दिसण्यामध्ये दोघांमध्ये तसं काहीच डिफरन्स नाही. पेजेस आणि पोस्ट जे समोर दिसताना एकसारखंच दिसतं, पण बॅकएंडला आपल्याला ह्या गोष्टी सेग्रिगेट करून ठेवाव्या लागतात, की रेग्युलर अपडेट्सशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या पोस्टमध्ये जातील आणि जे इन्फॉर्मेशन रिलेटेड असेल ते पेजेसमध्ये येईल. ओके. ठीक आहे, हे एक झालं. आता मीडिया एक आहे. मीडियामध्ये काय, ह्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचे तुमचे इमेजेस, पोस्ट, व्हिडिओ, फाईल्स वगैरे एव्हरीथिंग तुमचं इथं सेव्ह केलं जातं मीडियामध्ये. ओके. आणि इथे कमेंट्स, ज्या काही पोस्ट आहेत तुमच्या, त्या पोस्टवरती आलेल्या कमेंट्स तुम्हाला इथं दिसतात. ओके. सो इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता मी तुम्हाला एखादी एक थीम तुम्हाला जी आहे ती इन्स्टॉल करून दाखवतो. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे का? कोणाला काही डाऊट आहे का? No, sir. ओके. पेज, पोस्ट, कमेंट्स ह्या सेक्शन्स तुम्हाला समजलेले आहेत. ओके. नेक्स्ट आता थीम कशी इन्स्टॉल करायची वर्डप्रेसमध्ये ते पाहूयात. आता हे दिसताना तर असं दिसतंय. सो आपल्याला एक थीम लागेल, जी थीम फिल्म इंडस्ट्री रिलेटेड असेल, ती आपण इथे इन्स्टॉल करूयात. सो मी थीम्समध्ये येतो. ॲपियरन्समध्ये थीम्समध्ये तुम्हाला यावं लागेल. ओके. तुम्हाला मी बोललो होतो की बाय डिफॉल्ट तुम्हाला 24, 23, 25 मिळतील, पण ह्यांचं काही लेआउट वगैरे प्रॉपर नसतं. हे जस्ट एक टेस्टिंग पर्पजसाठी दिलेले असते. ओके. सो तुम्ही थीम जी आहे ती इथून ॲड करू शकता, ॲड थीम. आणि ज्यावेळेस तुम्ही ॲड थीम म्हणता त्यावेळेस तुम्हाला वर्डप्रेस स्वतः काही थीम्स देतं. म्हणजे वर्डप्रेसवरती लोकांनी किंवा कंपन्यांनी वेगवेगळ्या डेव्हलपर्सनी थीम ज्या आहेत त्या थीम डेव्हलप केलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीच्या ज्या आहेत त्या थीम्स त्यांनी डेव्हलप करून ठेवलेल्या आहेत. ह्यापैकी जी तुमच्या बिझनेसची सूट होईल ती थीम तुम्हाला इथं यूज करायची आहे. ओके. आता मी इथं सर्च करतो, माझी फिल्म प्रोडक्शन आहे ना, सो मी इथं फिल्म प्रोडक्शन रिलेटेड चेक करतो की काही थीम्स आहेत का. सी मल्टिपल थीम्स इथं आलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये काही थीम्स ज्या आहेत त्या पेड राहतात, काही थीम्स ज्या आहेत त्या फ्री राहतात. ओके. सो ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ओके. आता इथं बघा, फिल्म सेलिब्रिटी. ओके. फिल्म स्टुडिओ. ओके. फिल्म वेज लाईट, अशा ह्या काही थीम्स आहेत इथे. फिल्म मेकर लाईट. ओके. मूवी मेकर, व्हिडिओग्राफी, फिल्म मेकर, मूवी स्टुडिओ, सिनेमा थिएटर. ओके. व्हिडिओ पॉडकास्टिंग. सी देर आर मल्टिपल थीम्स. आपण जी यातली एखादी थीम आवडते ती आपण घेऊयात आणि त्याच्यावरती काम करूयात. सगळ्यात आधी आपण प्रिव्ह्यू बघूयात की व्हिडिओग्राफी फिल्म मेकरची जी आहे ती कशा पद्धतीनं दिसते. ओके. हे अशा पद्धतीनं आहे, दिसते. सी. ओके. हे फुटर त्यांचं आहे. बॅक टू टॉप, पॅरेंट पेज, सब पेजेस कसे दिसतात अशा पद्धतीनं
सब पेजेस दिसत आहेत. ओके, सो बेसिक अबाउट असचं पेज एक आहे. ओके, पॅरेंट पेज, दॅट्स इट. ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्राचं नाही आहे. आपण दुसरी एखादी अजून ट्राय करूया. फिल्म मेकर लाईट बघूया, ह्याचा प्रिव्ह्यू पाहूयात. ह्याला एकच रेटिंग भेटलेलं आहे, 5.6 वर्जिन आहे. ओके, सी, हे पण सेम टाईप मध्येच आहे. सब पेज मध्ये कसं दिसतंय यांचं, असं दिसतं सब पेज. आणि पॅरेंट पेज, अबाउट असचं पेज. ओके, मूवी मेकर आहे. तर ह्याच्यामध्ये पण आपण काय करूयात, एक पॉप्युलर वरती क्लिक करूया. पॉप्युलर वरती जाऊन फिल्म प्रोडक्शन आपण टाईप करूया, बघूया काय येतंय का. ओके, पॉप्युलर वरती क्लिक केल्यानंतर काय तसं स्पेसिफिक त्याच्यामध्ये येत नाही. ओके, फिल्म प्रोडक्शन. अजून काय आलं, मी नुसतं फिल्म टाकलं, अजून काही थीम्स आल्या. हे एक आहे सिनेमॅटिक व्हिडिओज. मूवी स्टुडिओ, ही पण एक छान वाटते. वर्जिन याचं 4.5 आहे. ब्लॅक अँड येल्लो मध्ये आहे ही. ओके, थीम सिलेक्ट करताना प्रॉपर स्टडी करून थीम सिलेक्ट करणे. ओके, ही पण एक छान दिसते मला. फोटोग्राफी अल्बम. सब पेजेस असं दिसतील, फुटर पण आहे. ओके, असं ॲनिमेशन आहे याच्यामध्ये. रिअल क्राफ्ट वापर नाही येते ती. मला ती ब्लॅक वाली जास्त आवडली, मगाशी होती ती. आपण ती यूज करू. ही वाली, ही कोणती होती ती ब्लॅक वाली. ही नाही, अजून एक ब्लॅक वाली होती.
ऐंशी यूज करूया. ह्याचं व्हर्जन 5.6 आहे, म्हणजे या थीमवरती मल्टिपल काम त्यांनी केलेलं आहे. सो आपण ही ट्राय करूया. ओके, ठीक आहे. सो मी ही इन्स्टॉल करतो इथे. ओके, इन्स्टॉल केल्यानंतर ह्याला ॲक्टिवेट करायचं. सो इथे तुम्हाला थीम दिसेल की मी ही जी फिल्म मेकर लाईट जी आहे ना, ती वाली थीम इथं मी इन्स्टॉल केलेली आहे. एकदा तुम्ही साईट बघू शकता, साईटमध्ये काय चेंज होतोय का. अशा पद्धतीच्या साईटमध्ये डायरेक्ट साईटमध्ये ती तुमची थीम जी आहे ती इन्स्टॉल होऊन जाते. आता मेनू वगैरे आपण काहीच बनवलेलं नाही, त्यामुळे ते इथे येत नाही. बट तुमचं जे पहिलं आर्टिकल आहे जे आपण क्रिएट केलेलं होतं, ते आर्टिकल इथे येईल. ते आर्टिकल अशा पद्धतीनं दिसेल. ओके, बाकी सगळ्या गोष्टी मग तुम्ही त्यात चेंज करू शकता. हे पहिल्यांदा असं दिसत होतं, आता ते असं दिसतंय आफ्टर थीम इन्स्टॉलेशन. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? थीम इन्स्टॉलेशनचा पार्ट समजला का सर्वांना? येस सर. प्रत्येक इंडस्ट्रीशी रिलेटेड थीम्स ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत, त्या तुम्ही यूज करू शकता. काही इंटरनेटवरती पेड ऑर्गनायझेशन्स पण आहेत, जे तुम्हाला ह्याच्यापेक्षा पण चांगल्या पद्धतीच्या थीम्स तुम्हाला प्रोव्हाइड करतात, पण त्या पेड राहतात. तुम्हाला पेमेंट करून ते एक्स्ट्राचे फीचर्स वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करून घेऊ शकता. ओके, सो जर तुम्हाला पेड थीम्स पण घ्यायच्या असतील किंवा त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल, तर थीम फॉरेस्ट नावाची एक साईट आहे, ज्याच्यावरती तुम्हाला वर्डप्रेसच्या पेड थीम्स पण मिळतात. इथं तुम्ही बघून क्लायंटला तसं सांगून तुम्ही पेड सुद्धा करू शकता. ओके, सो थीम इन्स्टॉलेशन तुम्हाला समजलं. आता आपण काय करणार आहे, नेक्स्ट पार्ट ह्याच्यामध्ये आपण इथं मेनू बनवणार आहे. मेनूमध्ये काय काय येणार आपल्या, होम, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस असे पेजेस येणार. ओके, ते पेजेसवरती आपण कॉन्टेंट जो आहे तो नंतर ॲड करूया. ओके, सो मी सर्वात आधी मेनू बनवायला घेतो. मेनू कुठून बनवायचा? ॲपियरन्समध्ये थीम आहे हे तुम्हाला समजलं. ॲपियरन्समध्येच एक मेनू नावाचा सेक्शन पण आहे, इथून आपण मेनू बनवतो. ओके, सो ह्याला नाव द्यायचं प्रायमरी. तुम्हाला जे नाव पाहिजे ते तुम्ही नाव देऊ शकता, तसा काही विषय नाही आहे. ओके, प्रायमरी मेनू, PRIMARY मेनू. ओके, ह्याला प्रायमरी मेनू म्हणून सिलेक्ट करायचं. क्रिएट मेनू. आता मेनू क्रिएट झाला. ओके, आणि सेव्ह मेनू मला म्हणतो. पण आता मेनूमध्ये काहीच पेजेस नाही आहेत. ओके, आपल्याला आधी पेजेस बनवावे लागतील. सो इथे पेजेसचा ऑप्शन आहे, ऑल पेजेसवरती या आणि इथं तुम्ही पेजेस बनवा तुमचे. पहिलं पेज कोणतं आहे आपलं, अबाउट अस. ओके, अबाउट असचं पेज आहे, मी याला पब्लिश करून टाकतो. कॉन्टेंट वगैरे जो आहे तो आपण नंतर लिहूयात त्याच्यावरती. ओके, हे होमचं पेज आहे. होमला आता काय अशी इमेज त्यांनी सेट केलेली आहे. ओके, म्हणजे जे ब्लॉगचं लिस्टिंग पेज आहे ते त्यांनी होमला दिलेलं आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके, अबाउट अस. नंतर आपल्याला कोणतं पेज लागणार आहे, सर्व्हिसेसचं एक पेज लागेल आपल्याला. सर्व्हिसेसचं एक पेज मी बनवतो इथे. ओके, अबाउट अस, सर्व्हिसेस, कॉन्टॅक्ट असचं पेज लागेल आपल्याला. कॉन्टॅक्ट असचं पेज एक बनवून घेतो.
अबाउट असचा यू जो आहे तो छोटा झालेला आहे, त्याला आपण यू कॅपिटल ठेवूयात. ओके. ओके. सर्व्हिसेस कॉन्टॅक्ट अस अबाउट अस होमचं एक पेज राहील आपलं. ठीक आहे. होम होम नावाचं एक पेज राहील. पण होम नावाच्या पेजवरती आपल्याला काहीतरी लागेल इथे ऍक्च्युअली. ठीक आहे, होमचं एक पेज बनवून ठेवतो, काही प्रॉब्लेम नाही. पब्लिश. ओके. सो हे असे आपले पेजेस जे आहेत ते बनलेले आहेत. ओके. आता मी काय करतो, मी माझ्या मेनूमध्ये येतो, परत मेनूमध्ये येतो आणि इथे तुम्ही बघू शकता जे पेजेस मी क्रिएट केलेले आहेत ते इथे मला दिसत आहे. ओके. सो मी हे सिलेक्ट केले आणि हे मी ॲड टू मेनू बोललो. ॲड टू मेनू बोललो इथून होम, नंतर इथून तुम्ही हे ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता, होम, अबाउट अस, सर्व्हिसेस, कॉन्टॅक्ट अस. ठीक आहे. आणि इथं मी सेव्ह बोलतो. आता सेव्ह बोलल्यानंतर मी याला फक्त एकदा रिफ्रेश करतो. मेनू इथे दिसायला हवा आहे, बट मेनू इथे दिसत नाही. ओके. का दिसत नाहीये? ओके. हे काय मेनू सेव्हच झालेलं नाही. ठीक आहे. होम, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, सर्व्हिसेस, सेव्ह मेनू. ओके. आता मे बी दिसेल. ओके. आला. होम, सर्व्हिसेस, कॉन्टॅक्टस आणि अबाउट अस. ठीक आहे. होमच्या पेजवरती गेलं तुम्हाला होम पेज दिसेल, सर्व्हिसेसच्या पेजवरती आलं सर्व्हिसेसचं पेज दिसेल, कॉन्टॅक्टसवरती कॉन्टॅक्टस आणि अबाउट असवरती आलं अबाउट अस पेज दिसेल. हा वरचा बॅनर जो आहे तो सगळ्यांना सेम राहील, हा थीममध्येच त्यांनी दिलेला आहे. ओके. ठीक आहे. सो मेनू क्रिएशन पण आपलं झालेलं आहे. इथून तुम्ही काही जो कॉन्टेंट आहे तो तुम्ही सर्च करू शकता. खाली सर्च बार आहे, आर्काइव्ज आहेत, मेटा आहे, कॅटेगरीज आहेत आणि हा फुटर, सब फुटर आहे. ओके. सो आता तुम्हाला प्लगइन काय असतं ते प्लगइन कसं ॲड करायचं ते मी तुम्हाला आता शिकवतो. ओके. सो आपण एक सगळ्यात महत्त्वाचं प्लगइन आपल्याला लागतं ते म्हणजे आहे काय म्हणतो आपण त्याला, की सिक्युरिटीसाठी जे आपले वर्डप्रेसचे कॉन्स आहेत आपण जे डिस्कस केले होते ते कॉन्स फुलफिल करण्यासाठी आपल्याला सिक्युरिटी मेंटेन करावी लागते. त्यासाठी एक वर्ड फेन्स नावाचं एक प्लगइन आहे. सर्वात आधी आपण जाऊन ते प्लगइन ॲड करूयात. ओके. सो प्लगइन्समध्ये या, इन्स्टॉल्ड प्लगइन्स, इथे प्लगइन्सचं ऑप्शन आहे. होस्टिंगचं टूल्स आहे, त्याला आधी अपडेट करायचं, सिम्पली अपडेट म्हणायचं असतं. सुरुवातीला तुम्ही असं डायरेक्ट अपडेट करू शकता, बट एकदा का तुमची साईट प्रॉपर तयार झाली त्याच्यानंतर प्रॉपर बॅकअप घ्यायचा होस्टिंजरवरती जाऊन आणि मग तुम्ही हे करायचं, अपडेट वगैरे करायची गोष्टी. ठीक आहे. सो आता इथं ॲड प्लगइन म्हणायचं आणि मला जे सिक्युरिटीसाठी प्लगइन हवं आहे त्याचं नाव आहे वर्डप्रेस सी आहे. इथे बघा टोटल 50 लाख लोकांनी त्याला इन्स्टॉलेशन केलेलं आहे. अराउंड 5000 रिव्ह्यूज आहेत. खूप चांगलं प्लगइन आहे सिक्युरिटीसाठी. सो मी याला इन्स्टॉल करतो. हे प्लगइन असल्यावरती तुमची वेबसाईट प्रॉपर स्कॅन केली जाते,
काही हॅकिंग वगैरे तसल्या काही गोष्टी जास्त होत नाही. त्याला मी ॲक्टिवेट करतो. ॲक्टिवेट केल्यानंतर एक अकाउंट ओपन करावं लागतं आय थिंक. हां, गेट युअर वर्डप्रेस लायसन्स. मग मी याच्यावरती क्लिक करतो. मे बी हे मला फ्रीच्या प्लॅनमध्ये ह्यांचे प्लॅन्स राहतात. प्रीमियम, केअर, वर्डप्रेस, रिस्पॉन्स काइंड ऑफ. सो जे फ्रीचा प्लॅन आहे तो त्याचं लायसन्स मी घेऊया. ओके. ओके. मग इथे तुम्हाला तुमचा मेल टाकायचा आहे. साईट URL त्यानं आपोआप घेतलेला आहे. मेल टाकलेला आहे. वुड यू लाईक टू वर्डप्रेस सिक्युरिटी अलर्ट सेंड टू वाया मेल? येस. आणि इथं आय हॅव रीड द ॲग्री टू ॲज अ ॲप्लिकेशन ॲग्रीमेंट जे आहे ते साईन केलं आपण आणि रजिस्टर म्हणूया. ओके. रजिस्टर. चेक युअर मेल. ते म्हणते तुम्ही तुमचा मेल चेक करा ज्याच्यावरती तुम्हाला काही ॲक्टिवेशन लिंक वगैरे आली असेल. तर सिम्पली मी इथे येतो, रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर वर्डप्रेसचं लायसन आलेलं आहे आणि इथून मी काय म्हणतो, इन्स्टॉल युअर वर्डप्रेस लायसन, इन्स्टॉल माय लायसन्स ॲटोमॅटिकली. जस्ट मी इथं क्लिक करायचं. ॲटोमॅटिकली लायसन इन्स्टॉल म्हटल्यानंतर ते साईटवरती जातं. ईमेल ID, लायसन की आहे आणि इन्स्टॉल लायसन असं म्हटलं की तुमचं वर्डप्रेस जे आहे ते इन्स्टॉल होऊन जाईल. काहीच प्रॉब्लेम नाही. फ्रीचं लायसन आहे. वर्डप्रेसच्या डॅशबोर्डला जावा. हे सगळं क्लोज करतो. हे रीड करायचं असेल तर रीड करा. सिम्पली तुम्हाला इथं स्कॅन करायचं. कोणत्याही वेबसाईटमध्ये काय प्रॉब्लेम, अटॅक्स वगैरे सगळ्या गोष्टी इथून स्कॅन केल्या जातात. स्टार्ट न्यू स्कॅन. थोडा वेळ घेईल. साईट छोटी आहे त्यामुळे लवकर होईल. आणि नंतर तुमचं हे स्कॅनिंग झालं की तुमचे जे काही एरर्स, प्रॉब्लेम्स वगैरे जे असतील ते तुम्हाला सांगितले. वन पाथ वॉज स्क्रिप्ट फ्रॉम मालवेअर ड्यू टू द स्कॅन सेटिंग. ओके. ह्या अशा गोष्टी तुम्हाला सांगत राहतं. आणि ज्या एकदम एकदम इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी ते तुम्हाला हे सांगतं, म्हणजे रेड करून सांगतं. रेड अलर्ट येतो इथे. सो प्लग इन इन्स्टॉलेशन अशा पद्धतीनं केलं जातं. आता कोणतं प्लग इन कोणत्या फीचरसाठी इन्स्टॉल करायचं, ते कोणतं प्लग इन बेस्ट आहे, कोणत्या डेव्हलपरनं ते बनवलेलं आहे, हे सगळं तुम्हाला स्टडी करावं लागतं स्वतः. ठीक आहे. एखादं फीचर आलं तुमच्याकडे नवीन, सपोज साईड बारसाठीचं एखादं फीचर्स आलं जे तुम्हाला करायचं, तर प्लगइन्स मल्टिपल असतील, पण कोणतं प्लगइन यूज करायचं ह्यासाठी काही एक स्टँडर्ड पॉईंट्स आहेत. जसं की युजर रेटिंग्स बघायचे, टोटल इन्स्टॉलेशन्स बघायचे, त्याचे रिव्ह्यूज वाचायचे, थोडीशी माहिती घ्यायची आणि मगच ते इन्स्टॉल करायचं. हे काही प्रिकॉशनच्या स्टेप्स आहेत. तेवढ्या तुम्ही शिकला की तुम्ही मग प्रॉपर प्लगइन इन्स्टॉल करू शकता. आणि रेग्युलर ह्यांचे अपडेट्स येत राहतात. प्लगइन्सचे, थीम्सचे, वर्डप्रेसचे, ह्या सगळ्यांचे अपडेट्स येत राहतात. ते रेग्युलरली तुमची वेबसाईट जी आहे ती अपडेटेड तुम्हाला ठेवावी लागते. ही एक रिक्वायरमेंट आहे. ओके. सो यांचं स्कॅनिंग चालू आहे. स्कॅन चालू राहून. सो आज आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी शिकलेलो आहे, ज्या आहेत इन्स्टॉलेशन ऑफ प्लगइन, इन्स्टॉलेशन ऑफ थीम. आपण थीम असाइन केली, प्लस आपण मेनू सुद्धा क्रिएट केला. ठीक आहे. कोणाला समजत नाही असं कोण आहे का? सगळ्यांना समजतंय का? लेक्चर मी स्टॉप करतो आता. तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर आपण डाऊट